गुंगीगुडिया टीकेवर काँग्रेस ठाम, हे अपशब्द नसून वर्णन. हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण. अर्थ खाते स्वतःकडे घेऊन दुर्गा असल्याचं सिद्ध करा, सपकाळ यांचं आव्हान. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी आक्रमक. मुंबई, ठाणे, पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन. माफीची मागणी करत एनसीपीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात शिरले. गुंगीगुडिया बोलणं अश्लाघ्य, अशी टीका कराल तर आमचे नेते ऐकून घेणार नाहीत. छगन भुजबळांचा काँग्रेसला इशारा. शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी उद्यावर. बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा, शिवसेना युबीटी कडून कोर्टाला विनंती. उद्या दुपारी 2 वाजता होणार सुनावणी. रायगडचा पालकमंत्री पदाबाबत आजच तिढा सुटण्याची शक्यता. तटकरे कुटुंबियांकडून रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेला देण्यासाठी ग्रीन सिग्नल. शिंदेंच्या पुढाकारामुळे गोगावलेंचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा. नाशिक महापालिकेसमोरच 4 ते 5 फूट रस्ता खचला. मनपाच्या दारातच भला मोठा खड्डा पडल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. मुंबई मनपा रुग्णालयामध्ये उद्यापासून ओपीडी बंद राहणार. बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी थांबवण्याची डॉक्टरांची मागणी. आयसीयू, कॅज्युलिटी, प्रसूती कक्ष आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. मुंबई साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा हवेतच. महिना उलटूनही असलम शेख यांचं कुटुंब मदतीपासून वंचित, तर चौकशी अहवालही अद्याप जाहीर नाही. पाऊस होऊनही नाशकातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचं सावट. 24 गावं, 62 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा. पावसाळ्यातही पाण्यासाठी नागरिकांची वणवण. पुण्यातील पाणी कपातीचा निर्णय रद्द. खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यानं पाणी कपात नाही. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? शहापूरमध्ये खड्ड्यामुळे जीव गमावणाऱ्या विकास गोरेंच्या कुटुंबियांना पोलिसांचा असंवेदनशील सवाल. तर संबंधित पोलिसांची चौकशी करू, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ग्वाही.